स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला पेटी, सेफ्टी किट, एसएसएस किट आणि 30 भांडी संच मिळत आहे. तर बरेच कामगारांचे कॉमेंट्स प्रश्न आलेले आहेत. ताई, आम्हाला याच्यासाठी क्लेम करायचा आहे, हा क्लेम कसा करायचा आहे, त्याचबरोबर आम्हाला भांडी वाटप आमच्या जिल्ह्यामध्ये कधी होणार आहे, त्याचबरोबर अपॉइंटमेंट कशी घ्यायची आहे, अपॉइंटमेंट घेताना दक्षता कोणती घ्यायची आहे, अशी बरीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ जो असणार आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे आपल्याला 32 प्रकारचे क्लेम येतात. त्याच्यामध्ये आता नवीन JR सुद्धा आलेले आहेत. 13 जुलै 2026 पासून 4 नवीन JR आलेले आहेत, योजना आलेल्या आहेत. या योजनेची अपडेट जी असणार आहे 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ज्या काही बांधकाम कामगारांना आपल्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी तसेच मुलांना मोफत जी काही वस्तू वाटप होणार आहे याच्यासाठी सुद्धा क्लेम करायचा असेल, त्याचबरोबर बघा महिला प्रसूतीसाठी सुद्धा नवीन क्लेम तयार झालेला आहे. त्याचबरोबर कामगारांच्या विवाहासाठी, त्यांच्या पाल्याच्या विवाहासाठी सुद्धा क्लेम करण्यासाठी योजना आलेली आहेत. असे बरेच योजना ज्या आहेत तर या नव्याने सुरू झालेल्या आहेत. तर आता हे जे क्लेम असणार आहेत 1 ऑगस्टपासून रेग्युलरपणे चालू होणार आहेत. त्याच्यामुळे ऑनलाईन ही कामं असणार आहेत, योजना असणार आहेत. याचा क्लेम ऑनलाईन तुम्हाला करावा लागणार आहे. बरोबर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये अद्याप कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून अपॉइंटमेंट सुरू झालेली नाही. तर बघा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील खूप सारे कॉमेंट्स येत आहेत की ताई, आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये वेबसाईट कधी चालू होणार आहे. तर बघा, तेथील काही अधिकाऱ्यांनी ती वेबसाईट आहे तर ही बंद झालेली आहे, बंद केलेली आहे. योजना तेथील बंद झालेली आहे. त्याच्यामुळे ही योजना जी आहे यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये ही जी योजना आहे पुन्हा कधी चालू होईल, वेबसाईट पुन्हा कधी सुरू होईल, तर अशी अपडेट अजूनपर्यंत मिळालेली नाही. जर अपडेट आली तर नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल आणि व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देईल. त्याचबरोबर आज आहे 28 जुलै 2026. तर आजच्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे? सांगली, त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट पुन्हा सुरू झालेली आहे. जर तुम्ही सांगली, जळगाव जिल्ह्यातून बिलॉंग करत असताल, जालना जिल्ह्यातून बिलॉंग करत असताल, तर तुमच्यासाठी आजची महत्त्वाची खुशखबर असणार आहे, अपडेट असणार आहे. अपडेटच्या माध्यमातून ही जी माहिती आहे तर ही देत असते. तर जालना जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये आज बांधकाम कामगार अपॉइंटमेंट पुन्हा सुरू झालेली आहे. तर ही अपॉइंटमेंट भांडी संचासाठी असणार आहे आणि एसएसएस किट पेटीसाठी. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू आहे, परंतु ती भांडी संचाची आहे. 30 भांडी संचाची म्हणजे गृहोपयोगी संचाची ही अपॉइंटमेंट सुरू आहे. आणि भांडी वाटप म्हटलं तर भांडी वाटप हे 1 ऑगस्टपासून रेग्युलरपणे चालू होणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये अद्याप भांडी वाटप झालेलं नाही तर तेथील कामगारांसाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. तुम्ही जर एप्रिल, मे आणि जूनमध्ये जर तुमचा अर्ज केलेला असेल तर तुम्हाला नक्कीच ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची भांडी वाटप हे होणार आहे. त्याचबरोबर बघा, भांडी वाटपासाठी आपल्याला जे शिबिर जर तुम्ही निवडलेलं असेल तर ते जवळचे निवडलेलं असेल तर केंद्र ठिकाणी जाऊन तुम्हाला भांडी घेऊन यायची आहेत. तसेच बघा, भांडी वाटपासाठी आपल्याला जवळचे केंद्र निवडायचं असतं, हे तर लक्षात आहे. बांधकाम कामगार योजना या अधिकृत वेबसाईटवरती आपल्याला व्हिजिट सतत करायचं आहे. जर तुम्ही अद्याप कोणतेच जर अर्ज केलेले नसतील तर तिथे तुम्ही नावनोंदणी करू शकता. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला क्लेम करता येत आहेत. त्याच्यामध्ये माझ्या शिष्यवृत्तीसाठी क्लेम करायला येत आहे, महिला प्रसूतीसाठी सुद्धा असे नवीन वेगवेगळे क्लेम आहेत. तर ते आपल्याला ऑनलाईन घरच्या घरी घर बसल्या करता येत आहेत. जर आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि बघा, आज 28 जुलै 2026च्या या दिवशी जालना जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट सुरू आहे. तर कामगारांनी याची दक्षता घ्यायची आहे. आणि तुम्ही जर बघा एक पण योजनेचा जर अजूनपर्यंत क्लेम केलेला नसेल तर नक्कीच तुम्ही 1 ऑगस्टपासून क्लेम करू शकता. धन्यवाद.